तर नागपूरची मेट्रो मार्गी लागली, मग पुणे पिंपरी चिंचवड तसंच ठाण्याची का नाही असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केलाय। पुण्यामध्ये भाजपचे 8 आमदार आहेत, मात्र मेट्रो होत नाही अशी टीका अजित पवारांनी केली। पुण्यातील नगर रोड बीआरटी बस सेवेचं उद्घाटन आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी अजित पवार यांनी स्वतः बीआरटी बसमधून प्रवास केला। खरं तर या सरकारने आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचं काम ताबडतोब हातात घ्यायला पाहिजे होते। आम्ही प्रयत्न केला, जवळपास ते अंतिम टप्प्यामध्ये आणलं। मी अर्थमंत्री असताना जेवढे पैसे लागतील तेवढी तरतूद त्या ठिकाणी केली होती, परंतु दुर्दैवाने अजून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोचं काम लागलं नाही मार्गी। नागपूरचं लागलं, ती आपली उपराजधानी, त्यांचंही मार्गी लागावं, मला नाही म्हणायचं नाही, पण पुणे पिंपरी चिंचवड पण मुंबई नंतर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात ठाणे सर्वात मोठी लोकसंख्या असणारी शहर आहे, तिथं पण मेट्रोची गरज आहे। त्या प्रकारे ते काम करे सरकार करत नाही। 8च्या 8 तुम्ही आमदार भाजपचे दिले, 8 आमदार, आम्हाला तर नावाला कुणी ठेवलं नाही। आम्ही आपलं, मी दिलीप वळसे पाटील, दत्ता बंडे ग्रामीण भागातून आलो, कसं बस त्यांनी आम्हाला आणलं, पण तुम्ही सगळे बापू पठारे बिठारे सगळ्याला फार उलटा पालतच करून टाकलं। ठीक आहे, तुमचा अधिकार आहे, पण मग मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला का लागला नाही? कुणी सोडवायचा? कुणाच्या हातात सरकार आहे? कोण पालकमंत्री आहे? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।